उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार सी.पी. राधाकृष्णन विजयी झाले आणि इंडिया आघाडीचे रेड्डी यांचा पराभव झाला. पण यातलं महत्वाचं हे आहे की इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत. साधारण 14 ते 15 मतं फुटली आहेत, 15 मतं अवैध ठरलेली आहेत. तर एवढं सगळं प्लॅनिंग करूनही टिकवता आलं नाही. बघा, नक्कीच एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आमचे उमेदवार सी.पी. सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले. विरोधी पक्षाची एकजूट दिसली. जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा 75%, बरं, आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं यात प्रचंड तफावत आहे. आमच्या उमेदवारांना 300 मतं मिळाली. आमची साधारण 314ची ताकद होती. समस्त विरोधी पक्ष 314. 15 मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं. ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती. पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे. जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं. ही 15 मतं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या समोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं. त्यानंतर आता आपण म्हणतो की क्रॉस वोटिंग झालंय, 10-12 काय असेल ते झालं असेल. साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली आणि ही 10 मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता. आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो आणि 300च्या आकडावरती आम्ही थांबलो. हा आकडा लहान नाही. संसदेत 300 हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही, हा सुद्धा आकडा मोठा आहे. आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत 452, 457, त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत. बिजू जनता दलाची आहेत, अकाली दलाची आहेत, KCR पक्षाची आहेत. हे लोक तटस्थ राहील. हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे ज्यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी. पण शेवटी म्हटलं ना, भय, दहशत, सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली. आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत, ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती धनखड यांचा शोध घेण्याची. राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी SIT स्थापन करता येईल का, की कहाँ गए पूर्व उपराष्ट्रपती. कोणी म्हटलं ते आता हरियाणातला एखादा फार्म हाऊस आहे, अन्य आहेत. जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गायब आहे असंच आम्ही गृहीत धरतो. संविधानाचं रक्षण करण्यासाठी नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे. राऊतसाहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली, हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज आहे. नाही, मतं फुटतील असा अंदाज नाही. काही मतांच्या संदर्भात जो संशय होता, आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना. संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते. कोणी कोणाला फोन केलेत, कोण कोणाला भेटलेला आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे.
हां, त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरंच काही ऍक्सेस असतात ना. नाही, पण राऊतसाहेब त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणतात की महाराष्ट्रातून मतं कुठली अजिबात नाही. शिवसेना युडीपीची 5, एनसीपीची 2 असाही दावा केला जातो. नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाही आणि पवार साहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाही. असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीने, त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा. निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत. हे जे बोलतायत कोणी, आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत. हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे, त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका. आता नेपाळमध्ये जे झालंय ना, लोक रस्त्यावरती आले, तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही. या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत. महाविकास आघाडीचेच खासदार आहेत असं ते वारंवार असं यासाठी म्हणतात की ज्या प्रकारे काही नाराजी त्यांनी या काही नाराज आहेत असं. आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, पवार साहेबांच्या पक्षात ना, आमच्या पक्षात ना, काँग्रेस पक्षात अजिबात नाही. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत, इतकंच मी सांगतो. नाही, पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे, ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधी कोणीही आहे. एनडीएची मतं फोडू असं सांगितलं, मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता आली नाही असं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं. सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू. एनडीए मधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीएला मिळणारी मतं तटस्थ राहिली. एनडीएला एरवी मिळणारी बीजेडीची मतं, बिजू जनता दलाची मतं, त्यानंतर अकाली दलाची मतं, केसीआर पक्षाची मतं, ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला. जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली. अनेक कृषल बिलं जेव्हा आली, अनेक, तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली. ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत. ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल. निष्कर्ष ते काढला असेल, कारण 15 अवैध मतं आमची ही 15 अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या. 315 आमची तेवढीच मतं आहेत. आमची मतच तेवढी आहेत. आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच. आम्ही एकसंघ आणि एकजूट राहिलो. नाही, पण राऊतसाहेब तुम्ही जे म्हणतात की संशय होता, मतं फुटली, काही आहेत होता, तर ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्स मध्ये काही मंथन होणार आहे का, किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणं काही गरज नाही. काहीही गरज नाही. काहीही त्याची गरज नाही. निवडणूक झालेली आहे. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. काल गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये मेळावा घेतला आहे. म्हटलं की रावणाच्या अहंकाराचं धोरण करायचं आहे, ठाण्यात सत्ता आणायची आहे. पुन्हा एकदा आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून, बघा तुमच्याकडे बहुमत होतच ना, आम्ही कुठे म्हणतो नाही, तुमच्याकडे 40चं बहुमत होतच. त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे. तुम्ही तोंडावर रोज पडताय ते बघा. मराठा आरक्षणामध्ये, ओबीसी आरक्षणामध्ये, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत. रोज तुमच्या पक्षामध्ये, फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत. क्रांती. ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन, नेपाळ स्टाईल. नेपाळचा विषय काढला. काल तुम्ही ट्विट केलं आहे. तुम्ही म्हटलं की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती अन्य देशातही घडू शकते. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला काय ऐकायचं? तुम्ही सांगणार आपको क्या सुनना है मेरे से? मत देखिए, नेहमी अपेक्षित असतं. नेपाल भारत का एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है, जो वेस्ट बंगाल से उनसे
बहुत सा एक भाग है वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है, थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है। ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर, और हिंदुस्तान में 75 लाख 75 लाख नेपाली भी रहते हैं। ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है। ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है। और ये आग सरकार, मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना उनके खिलाफ भी है। मंत्री उनको सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है, घर जलाए हैं। भारत की स्थिति भी ठीक नहीं है। ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं, लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है। तो सबको सावधान रहना चाहिए। मैं इतना ही कहूँगा, कभी क्या होगा, देखिए बांग्लादेश में हो गया, नेपाल में हो गया, म्यांमार में हो गया, श्रीलंका में हो गया, पाकिस्तान में तो होता ही रहता है। हमारे जो विदेश नीति, नेपाल कभी हमारा मित्र था, नेपाल भारत को हमारा बड़ा भाई मानता था, भूटान भारत को बड़ा भाई मानता था। लेकिन जब नेपाल और भूटान पर संकट आया तो ये बड़ा भाई उनके साथ खड़ा नहीं रहा। ये हमारे विदेश नीति का फेल्योर है, समझा। इसके लिए मैं कहता हूँ यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है, वो बेरोजगार है, उसकी बहुत समस्या है। ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन देता है, उसका मतलब क्या है? ये लोग गरीब आज भी है, 10 किलो राशन पर जी रहे हैं। नेपाल की हालत भी ऐसी ही है, ऐसी थी। और आप लोग भारत में भी यहाँ से पूरा पैसा विदेश में जा रहा है। किसका बेटा दुबई में बैठा है, किसका बेटा सिंगापुर में बैठा है, किसका बेटा और कहाँ बैठा है। कोई क्रिकेट का चेयरमैन बन गया, क्या है? उसके खिलाफ असंतोष नेपाल में भरा। और ये चिंगारी भारत में अगर आती है तो भारत बड़ा देश है, लोकतंत्र है, लेकिन भारत आज तक जो बचा है वो सिर्फ यहाँ महात्मा गांधी का जन्म हुआ था और गांधी को आज भी ये देश मानता है, इसलिए ये लोग बचे हुए। आप गांधी को कितने भी गाली दीजिए मोदी जी, लेकिन आप जो बचे हैं ना, आपकी सरकार, वो सिर्फ गांधी विचार की वजह से बची है। देखिए, क्रॉस वोटिंग की बात कौन कर रहा है? ये इंडिया के कुछ लोग कर रहे हैं। हमारे जितने वोट थे वो आंकड़ा हमारे पास आया है, हमको 300 वोट मिले, 300, और 15 वोट इनवैलिड जो हुए हैं, 15 इनवैलिड वोट इंडिया ग्रुप। वो 15 वोट में सुदर्शन रेड्डी जी के सामने ही आंकड़ा लिखा है एक, फिर भी कुछ कारणों से उस मतों को अवैध ठहराया गया। तो हमारा 315 का आंकड़ा तो होता है, तो कहाँ हमारे वोट टूट गए। बात ऐसी है भाई, बीजेडी ने आपको वोट नहीं दिया, घर बार आपके साथ पार्लियामेंट में खड़े रहती थी। आपको अकाली दल ने वोट नहीं दिया, आपको केसीआर की पार्टी ने वोट नहीं दिया। क्यों नहीं दिया? ये तो आपके साथ हमेशा पार्लियामेंट में खड़े रहते थे, हर बिल पर, हर चर्चा पर, हर मतदान पर। लेकिन इस बार ये लोग तटस्थ रहे, ये भी एक बड़ी बात है। तो डोनाल्ड ट्रंप और प्रधानमंत्री के कन्वर्सेशन सामने आया है। प्रधानमंत्री और डोनाल्ड ट्रंप का कन्वर्सेशन एक बार फिर ट्विटर के जरिए सामने आया है। प्रधानमंत्री ने कहा है कि डोनाल्ड ट्रंप हमारे पुराने मित्र है, हमारे जो साथी है, वो जो नेगोशिएशन है उस पर काम कर रहे हैं और हम भारत के लोगों के और भारत के उज्जवल भविष्य के। ऐसा मोदी जी बोल रहे हैं, तो चीन का क्या करोगे आप? आप तो चीन का गोदी में जाकर बैठे। चीन या अमेरिका या ट्रंप, सबसे पहली बात है आप ट्रंप के साथ कुछ भी डील करो, सबसे पहले आपको ये खुलासा एक्सप्लेनेशन देना पड़ेगा कि क्या भारत और पाकिस्तान का युद्ध ट्रंप ने बंद किया, ट्रंप ने रुकवाया, जो ट्रंप बार बार बोल रहा है, उस बारे में बोलो, बाद में हम डील का देखेंगे। चलिए, दोन महत्वाचे विषय आहेत राज्यातल्या राजकारणाचे। पहिला विषय हा आहे की जो मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला, भुजबळ अजूनही ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी या विषयावर ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जो जी आर काढला आहे तो रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा, आणि जरांगेंनी त्याला तितकंच आक्रमक उत्तर दिलेलं आहे। आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली, फडणवीसांनी काल पेढे खाल्ले, पेढे वाटले, आता ओबीसीना पेढे वाटावेत, त्यांनी वाटावेत ना। आणि छगन भुजबळ
हे ओबीसींचे नक्कीच नेते आहेत. मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. मग इथे काय मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्चीवर? मी माझ्या समाजासाठी बसलोय असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात. आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख असताना. मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात? हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न. आणखी एक विषय होता. अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्यांना केलेल्या दमदाटी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत. काही करू, त्यांची नाराजी व्यक्त हे बघा, हे काहीही करू शकत नाही. अहवाल मागितला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज दांडीमध्ये केव्हा ते देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही. SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात. त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात. देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे. कळलं? काय केलं त्यांनी आतापर्यंत? इतक्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर झाले. 5,000 कोटीचा भूखंड गिळला असेल, 3,000 कोटीचा MMRDचा कॉन्ट्रॅक्टचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला. रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा. काय सांगतात ते आम्हाला? कुठली प्रवचनं देतात? कायदा सुव्यवस्था काही नाही. हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात. हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे. सत्तेने तुम्हाला नेता बनवलाय. तुम्ही लोकनेते नाही आहात. धन्यवाद.